हनुचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
मागणे ते क तुझ प्रती आहे मागणे ते तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देश करी पाय पांडुरंगा संताचे निर्मितीचे महत दे संताचे निर्मितीचे महत दे आणि तत्ते आहे मागणे
मुखाने नाम हाताने टाळी मुखाने नाम मागणीत एक तुझ प्रती आहे मागणीत एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताचे निरवी हेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या संताचे निर्वी हिची मज देई आणि तुझे काही न मागो देवा विठ्ठला संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण शवनत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम Bye.
महिमेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वशा मागणे ते तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताचे निर्विहेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा. प्रस्तुत प्राप्त स्थळी आजच्या चिंतनाकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ अध्वर्यू भागवत संप्रदायाचे आद्य कळस ज्यांनी केला नाही कधी भजनाचा आळस जिजाई रमण पंचम वेद यच्च यावत भूतलावरती अवतरलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह चंदनाप्रमाणे अखंड अविरत झिजविणारे संत सज्जन देहुनिवासी आणि ज्या महात्म्यानं माणसाची कीर्ती किती दिवस असावी असं जर आपल्याला कोणी विचारलं आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये जर विचार केला आपलं नाव मागे किती दिवस आहे. आता हे खरं तर जे गेलेले आहेत त्यांना कळणं कठीण आहे कारण ते इथे नाही आहेत. आपलं नाव किती वेळापर्यंत आहे असा विचार केला तर फक्त वर्षश्राद्ध होईपर्यंत. वर्षश्राद्धाच्या आतमध्ये घरामध्ये मोठा फोटो आहे एका बाजूला जन्म आहे दुसऱ्या बाजूला मृत्यू आहे मध्ये ठळक अक्षरात आपलं नाव आहे खतम होई यात्रा. आपलं नाव फक्त वर्षश्राद्धापर्यंतच आहे पण महाराज एवढी मोठी कीर्ती केली की आश्चर्य वाटेल तुम्हाला. एक नाही दोन नाही जवळजवळ 375 वर्ष आजही तुमच्या आमच्या मनावरती ज्यांच्या अभंगामुळे आजही नुसतं जगद्गुरु तुकोबाराय हे नाव ऐकलं की आपोआपच हे डोकं जिथं नतमस्तक होतं असं नाव गेली 375 वर्ष आपल्या मनावरती अभिराज्य गाजवतंय ते नाव आहे जगद्गुरु तुकोबाराय. या नावाची मोहिनी अशी आहे की हे जगद्गुरु तुकोबारायांचं 375वे सदैव वैकुंठ गमन सोहळ्याचं वर्ष आहे. म्हणजे एक महात्मा एक व्यक्तिमत्व ज्यावेळेला 450 वर्ष तुमच्या आमच्या मनावरती मोहिनी घालतो याचा अर्थ निश्चितच त्यांचं देणं तेवढं आहे. श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी त्यांच्या त्रिशतकोत्तरी सप्ताहाच्या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन. अभंग त्यांचाच आहे मागणीपर प्रकरणातला आहे. अभंगावरती आपण बोलणार आहोत तत्पूर्वी परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज या ठिकाणी सोनकिरेच्या या पवित्र भूमीमध्ये आपल्या गावचं असणारं ग्रामदैवत भगवान सिद्धेश्वर महाराज यांच्या परमकृपा आशीर्वादानं आज जवळजवळ तुमची वाटचाल 50व्या वर्षापर्यंत जाऊन पोहोचली. एक दिवस यावा या सप्ताहाचं 100वे वर्ष असावं आणि जागराचं कीर्तन माझं असावं. म्हणजे अर्थातच तुमची परंपरा एवढ्याच दिमाखात चालू राहणार आहे. तुम्ही म्हणाल बरं आहे तुम्ही तुमचं साधून घेतलं म्हणजे माझी हॅट्रिक होणार आहे माझं कीर्तन इथं असणार आहे. पण भगवंताला एक मागणं आहे तुमच्या सोनकिऱ्याच्या सप्ताहाचं 100वे वर्ष असावं कीर्तन माझं असावं आणि हजर तुम्ही सगळे असावे. म्हणजे याच्यातले काही गाड्या आता ढकलस्टार्ट आहेत त्या पुढेही चालू राहाव्यात अशी भगवंताला प्रार्थना आहे. आज खरंच या सुंदर सप्ताहाचं हे 50वे वर्ष अर्धशतक आपल्या गावातल्या जुन्या जाणत्या वारकऱ्यांनी वयोवृद्ध व्यक्तींनी परमार्थिकांनी ज्ञानवंतांनी गुणवंतांनी अनुभवी व्यक्तींनी चालू केलेला हा महोत्सव आज 50व्या वर्षामध्ये आपल्या सप्ताहाची वाटचाल आणि या वाटचालीमध्ये
आज ही जागराची सेवा मोठी आनंदाची बाब आहे. मला वाटतं सलग तिसऱ्यांदा ही कीर्तन सेवा मला सोनकिऱ्यामध्ये करायला मिळते. याचा अर्थ निश्चितच तुमचं प्रेम माझ्यावरती आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा मला ही सेवा करायला मिळते. आदरणीय संजयजी दादा लाड यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी आलेली माझ्याकडे ही कीर्तन सेवा अतिशय सुंदर, ज्यांचं आजचं सौजन्य आहे ते श्री त्र्यंबकराव रघुनाथराव पाटील, अर्थात बाबांच्या सौजन्यानं असणारी आजची कीर्तनरूपी सेना. आणि त्यांनाही मनोमन धन्यवाद देते, कारण बाबा पारायणाला बसतायत. ही मोठी आनंदाची बाब आहे. त्यांचा सर्व परिवार अतिशय गोड सेवा वारकऱ्यांची, संतांची, साधूंची या परिवाराकडून होतीये, म्हणून या परिवाराला मनोमन धन्यवाद देते. अशीच सेवा त्या ठिकाणी आपली वृद्धिंगत हो, भगवंताने आपल्याला काही कमी करू नये अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा वातावरणात आदरणीय आमचे बंधुराज गणेशजी महाराज डांगे यांच्या ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था विहापूर कडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सगळीच ही बालगोपाळ मंडळी. तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का यांच्याकडे पाहून? वाटत असेल मग तुमची पोरं इथं मोबाईलात ठेवू नका हो, बर्बाद होत आहेत पिढ्या. मग एक लक्षात ठेवा, त्यांनी कोणाच्या तरी डीजे मध्ये कमरा हलवण्यापेक्षा त्यांनी कीर्तनात कंबर हलवणं हे कधी श्रेष्ठच. कारण त्याचं कारण आहे, एक लक्षात ठेवा, ती कुणा येड्या गबाळ्या करता नाही हलवत, भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन होऊन ते नाचतायत. ते नाचणं किती सुंदर आहे. मला जगाच्या पाठीवर एकमेव अध्यात्माचंही व्यासपीठ आहे वारकरी संप्रदायाचं, की ज्या व्यासपीठामध्ये पाय सरळच पडला जातो आणि तो पाय सरळ पडण्याचं ठिकाण म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून अतिशय गोड ही सगळी बाल वारकरी मंडळी, सुंदर साथ टाळाची, नाचण्याची. गणेश महाराजांच्या या सगळ्या बाल विद्यार्थी मंडळींना धन्यवाद देते. त्यांच्या बरोबरीने अतिशय गोड अशी त्या ठिकाणी मोठी साथ या ठिकाणी आपल्याला लाभतीये. प्रत्येक वर्षीच असतात ते महेशजी महाराज अवचार. त्यांच्या बरोबरीनं श्री बळीरामजी महाराज शिंदे, अतिशय गोड साथ ज्यांची नेहमी होते. त्यांच्या बरोबरीनं आदरणीय बाबाजी महाराज आळंदीकर, शोभाताई पाटील, आदरणीय मृदंगाचार्य तुषारजी महाराज. अतिशय जबरदस्त साथ. पण एवढ्या सगळ्यांना नाचवायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि ते काम आपल्या हातून होत आहे. त्यांच्या बरोबरीनं सर्वच विणेकरी बाबा, त्याचबरोबर सुंदर हार्मोनियमची साथ, गोल्ड साऊंड सिस्टीम. जेवढं जिथं जे पाहिजे ते दादांच्या माध्यमातून उत्तमरित्या मिळतंय, त्याच्यामुळं दादांनाही खूप धन्यवाद. शूटिंगवाले दादा, ज्यांनी येताना अतिशय गोड, मला हलगी प्रचंड आवडते ऐकायला. आणि आज खरंच सोनकिऱ्याच्या ग्रामस्थांना धन्यवाद, भारी हलगी वाजवली. ते जे कोणी असतील मला माहित नाही, पण सुंदर हलगीची साथ. बाकी सगळंच वातावरण अतिशय गोड. असं वाटतंय खरंच 50व्या सोहळ्याचा जेवणा म्हणून आनंद तुम्हाला घ्यायचा आहे, तेवढा आनंद आपण सगळे ग्रामस्थ मंडळी लुटत आहात. किती धन्यवाद द्यावे तितके धन्यवाद कमी आहे. त्या ठिकाणी सर्वच व्यवस्थापक मंडळी, ग्रामस्थ सोनकिरे यांना मनोमन धन्यवाद देते. या निमित्तानं सुवर्ण महोत्सवाची असणारी वाटचाल आज पूर्णत्वाकडे जातीये आणि ही कीर्तन सेवा करण्याचा योग आपणा सर्वांच्यामुळे आल्यामुळे ग्रामस्थांजवळून माझ्या माय भगिनी बहुसंख्येनं तुम्ही उपस्थित आहात, कारण तुमचा उमेदवार तुमच्या पुढे आहे. फरक एवढाच आहे, मी काही तुमच्याकडे मत मागायला आले, फक्त एक आहे, माझं मत मी तुमच्या मनावरती रुजवायला आले, एवढं मात्र नक्की आहे. सर्व माझ्या महिला भगिनी, सर्व पुरुष बांधव, तरुण मंडळी, सगळ्यांना खूप धन्यवाद देते. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या समवेत आलेले, ज्यांनी माझ्यावरती अतिशय मोठं प्रेम, मोठ्या भावाचं प्रेम माझ्यावरती आयुष्यभर केलेलं आहे, गेली 15 वर्ष आणि त्याच्याही पेक्षा जास्त, ज्यांनी या भागामध्ये मला मोठं केलं. त्या अगदी ज्ञानोबाऱ्यासारखा प्रेमळ सहवास लाभलेले माझं ज्येष्ठ बंधुराज. रक्ताच्या नात्यापेक्षा मांडलेली नाती ही सर्वश्रेष्ठ असतात, या न्यायानं त्या ठिकाणी आपल्या जवळच थोरात मळा आहे. खाली घाटाच्या शेऱ्याच्या जवळ थोरात मळा, आणि त्या थोरात मळ्यामध्ये ज्यांच्यामुळे अतिशय ज्यांनी मला प्रसिद्धी दिली, आदरणीय आमचे शंकररावजी पाटील या ठिकाणी आलेले आहेत. एक खूप मोठं प्रेम करणारी व्यक्ती माझ्यावरती, माझे मोठे बंधू म्हणून
दादांच्या समवेत आलेले त्यांचे सगळेच रणजित दादा सगळेच जण, हां शंकरराव पाटील, खूप मला मोठं करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि ते मला कायम स्मरण असतं. दादा सर्व आपण त्यांच्याबरोबर आलेले, रणजित दादा आहे आमचा, सर्व सहकारी, हां सगळ्यांना दादा ज्यांनी स्वामींचं कार्य त्या ठिकाणी चालू आहे, आदरणीय दादा, त्यांनाही धन्यवाद देते. आणि मोठं कार्य याच्याही पेक्षा आणखीन धर्मकार्य जर कोणतं असेल तर ते धर्मकार्य आहे. या हिंदू धर्माला पुनरुत्थापने करता आपला सगळ्यात मोठा वाटा ज्यांनी दिलेला आहे ते आपल्या कराडमधलीच 2 तरुण आहेत, युवा आहेत, की ज्यांनी गड संवर्धनाच्या, दुर्ग संवर्धनाच्या माध्यमातून आपल्या नावाचा एक आगळा वेगळा ठसा वयाच्या 20व्या वर्षी उमटवला. की महाराष्ट्रामध्ये जेवढे दुर्लक्षित गड आहेत, जेवढे दुर्लक्षित किल्ले आहेत, की जिथे महाद्वारांची असेल, बुरुजांची असेल, मंदिरांची असेल पडझड झालेली आहे, त्या सगळ्या गड किल्ल्यांना दुर्लक्षित झालेल्या अगदी 1 रुपयाची, 2 रुपयाची, 5 रुपयाची मदत घेऊन महाद्वार बांधण्याकरता, मंदिरं बांधण्याकरता हे 2 युवा कार्यरत आहेत. आणि ते कार्यरत असणारे युवा तुमच्या कराडमधले आहेत. त्यातला एक आमचा आदरणीय प्रथम दादा आणि आमची आकांक्षाताई, तेही 2 जण या ठिकाणी आलेत. खरंच दुर्ग संवर्धनामध्ये एक मोठं काम या दोघांही जणांचं चालू आहे. जर असतील तर जर त्यांनी चेहरे दाखवले तर बरं होईल, की आज तरुण पोरं काय करतात आणि ही पोरं काय करतायत. आलेली आहेत पण त्यांना जरा लाजल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे ते फार उभंही राहत नाहीत आणि पुढेही येत नाहीत. मी म्हटलं होतं त्यांना पुढं चला, तुमची ओळख तरी होईल त्या निमित्तानं, पण बहुतेक मागं थांबलेत. प्रथम दादा आणि आकांक्षाताई, त्यांनाही खूप धन्यवाद देते. म्हणून मोठं दुर्गरक्षणाचं काम. तुमच्या जवळ वसंतगड नावाचा किल्ला आणि भूषणगड नावाचा किल्ला, या 2 गडावरती आत्ताच त्यांनी वसंतगडावरच्या जगदंबेच्या मंदिराचं काम 1 रुपयाचा निधी जमा करून जवळजवळ त्यांनी 1 लाख रुपयाचं मंदिर बांधलं, जे दुर्लक्षित होतं आतापर्यंत. असं दुर्गरक्षणाचं काम करणारी 2ही युवा, त्यांनाही मनोमत धन्यवाद देते. सर्व ग्रामस्थ मंडळी, अभंग श्री जगद्गुरु तुकोबा यांचा. आजच्या अभंगामध्ये महाराज मुळात संत कधी मागतच नाहीत आणि मागत असतील तर ते संत ठरत नाहीत. पण आजच्या अभंगाची सुरुवातच मागणे या शब्दाने आहे. तुम्ही अभंग जर ऐकला असेल तर तुमच्या लक्षात येईल, मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पा पांडुरंगा. मग एका साधकाने प्रश्न केला, म्हणजे महाराज तुम्ही तर मागत नाही, मागणं संताला पटत नाही, आणि आज तुम्ही तर मागताय म्हणजे काय. तुकोबाराय आहे त्याचं निराकरण करतायत त्या वाक्याचं, की निश्चित संत कधी मागतच नाहीत. संतांचा स्वभाव आहे न मागणे. तुमचा आमचा जीवाचा स्वभाव आहे सतत मागणे. आपला देवाजवळ नारळ फक्त यात्रेला एकदाच 20 रुपयाचा, पण त्या 20 रुपयाच्या नारळाच्या बदल्यात आम्ही पोरा करता नोकरी मागून घेतो, राहायला 2 मजली घर बांधून घेतो, चांगली गाडी बसायला घेतो, चांगली साडी घालायला घेतो, बस 20 रुपयाचा नारळ. देव वर्षभर खुश. आमचं असं आहे, देणं कमी आहे आणि मागणं जास्त आहे. संतांचं याच्या उलट आहे. संत जेवढं देता येईल तेवढं देतात, मागत काहीच नाहीत. आणि देवाचं याच्या उलट आहे, जो मागत नाही त्याच्याच देव मागं लागत असतो. मग संत तर कधी मागत नाही. तुम्ही म्हणता मागणं, कारण मुळातच भगवंताचा स्वभाव सतत देण्यामध्ये झुकलेला आहे. मग पहिला प्रश्न निर्माण होतो, मागावं कोणाला? नाही का? अहो ज्याच्याकडे देण्याकरता काहीतरी आहे मागावं त्याला. नाहीतर ज्याच्याजवळ काहीच नाही त्याला मागण्यात काय मजा आहे. बरं, आमचं मागणं कसं असावं हेही महत्वाचं आहे. एका वेळेला 3 भावांनी देवाची तपश्चर्या, एका वेळेला. बरं, कीर्तनात वेळ 2च तासाची असते, त्याच्यामुळे देव लवकर प्रसन्न होतो. झाला देव प्रसन्नही झाला आणि नियमाप्रमाणे थोरल्याकडे आला. त्या थोरल्याला विचारलं, काय पाहिजे तुला? म्हटलं, देवा तुम्ही प्रसन्न झालाय, मला आनंद वाटलाय. इको दादा बोलताना कमी करा, आवाजाचा शार्पनेस वाढवा, गाताना इको थोडासा द्या. काय मागणं काय आहे तुझं? म्हणला, देवा मला जास्त देऊ नका. बघा,
देवा जास्त देऊ नका, एवढंच द्या देवा, माझ्याकडं चिंचेची झाडं 1 कोट, चिंचेची झाडं 1 कोट आणि प्रत्येक पानाला 2000ची नोट. जास्त नका, जाग्यात ना तुम्ही, हा जास्त नका देऊ, एवढंच द्या. आता अजून काय मागायचं ठेवलं? बरं आता मला सांगा तुम्ही, चिंचेची झाडं 1 कोट. आता साधं आपल्याला चिंचा माहिती आहेत, चिंचा आपण पाहिलेल्या आहेत. आता मला सांगा चिंचेला अंदाजे पानं किती हो? अहो मोजणारा मरल. जास्त काय सांगावं, कारण जेवढी मोजायला जाऊ तेवढी गळून परत नवीन येणार आहेत. कोणतं फंदात पडता? आणि अशी 1 कोट झाडं म्हणलं जास्त नको देवा, 1 कोट आणि प्रत्येक पानाला 2000ची नोट. देवस्तू मान्य केलं तर तास तुझा, म्हणले तुझं म्हणणं मागणं पूर्ण. दुसरा आला मधला, त्या मधल्याला विचारलं तुझं काय मागणं आहे? त्यानं डोकं चालवलं. म्हणला देवा मला वेगळं काहीच देऊ नका. मग म्हणला माझ्या भावाने आता तुम्हाला मागितलं चिंचेची झाडं 1 कोट आणि प्रत्येक पानाला 2000ची नोट. म्हणला देवा मला असं वाटतं एवढे पैसे ठेवायचे कुठं? मग म्हणला एक काम करा देवा, या सगळ्या पैशाला ठेवण्याकरता लागणारी कपाट, ती कपाट मला बनवून द्या. तेवढे सगळे पैसे कपाटात घाला आणि चाव्या माझ्याकडे द्या. तथास्तु मान्य केलं. आता अजून धाकटा उरला की पुढची मजा आहे. त्या धाकट्याला विचारलं बोल मी तुझ्यापर्यंत आलोय, काय म्हणणं आहे तुझं? म्हणला देवा मला आनंद झाला तुम्ही माझ्यापर्यंत आला. देवा जास्त नको, पैसे सोडून दुसरं माग. म्हणला बरं आहे का देवा, सगळ्यांची खटपट पैसा करताच आहे आणि तुम्ही पैसे नको म्हणता. म्हणले बघ लवकर माग आणि तेही पैसे सोडून माग, कारण ती स्कीम आता संपली. पुढचं तुला काय मागायचं असेल तर माग. अहो म्हणला देवा अजून तर लवकर बोल. म्हणजे देवा पैसे देणार अजिबात नाही. एक काम करा म्हणला देवा, पैसे तर तुम्ही देणार नाही? नाही देणार. म्हणले देवा माझ्या या सगळ्याच्या बदल्यात माझं एकच मागणं आहे. माझे जे 2 भाऊ आहेत, थोरला आणि मधवा, माझ्या 2ही भावांना निपुत्रिक करा, वारसदार मला बनवा. विठ्ठल बघा आपली मागणी, म्हणजे आपली मागणी अशी आहे आपलं चांगलं व्हावं धड, दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी. एक म्हण आहे बघा, माझी बिडी पेटली पाहिजे, दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल. आमची वृत्ती अशी आहे, आमचं मागणं असं आहे की आमच्या मागण्यात स्वतःचं धड आहे, भलं आहे आणि दुसऱ्याचं वाटोळ आहे. लागला तो जा जा बाबा, पडला बिडला तर माझ्या डोक्याला ताप. असं हा नाही तर इकडे बस. आजी आजी आहे ना? नाही का? बर बस बस शांत बस. अतिशय समर्पक प्रमाण दादा. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य, आमचं मागणं असं आहे. ठीक आहे, माझीच गाडी, माझीच माडी आणि माझ्याच बायकोला रोज सुंदर साडी. आमची मागणी भयानक आहे, स्वतःपुरती आहेत, स्वतःच्या स्वार्थापुरती आहेत. मग मागत असताना नेमकं कुणाला मागावं, इथे आपण आलो होतो. काय मागावं हा तर प्रश्न दुरवलो आहे, पण नेमकं कुणाला मागावं आज तुकोबाऱ्या भगवंताला मागतायत. कुणाला मागावं हा प्रश्न आहे. एक लक्षात ठेवा, ज्याला मागायचंय त्याच्याकडे 3 गोष्टी पाहिजेत.
ज्याला मागायचंय तो श्रीमंत पाहिजे, ज्याला मागायचंय तो उदार पाहिजे, आणि ज्याला मागायचंय तो स्वतंत्र पाहिजे. याच्यातली एक जरी गोष्ट कमी असेल तरी ते मागणं उचित नाही. ज्याला मागायचंय तो श्रीमंत. जगात खूप माणसं आहेत ती श्रीमंत आहेत पण उदार आणि स्वतंत्र नाहीत. काही माणसं उदार आहेत पण श्रीमंत आणि स्वतंत्र नाहीत, आणि काही माणसं स्वतंत्र आहेत पण उदार आणि श्रीमंत नाहीत. याच्यातली एक जरी बाजू कमी असली तरी महाराज मागणं त्याला योग्य नाही. एखादा माणूस असतो बघा, सप्ताहाची कमिटी संजय दादा वगैरे यांना चांगला अनुभव आहे. एखाद्याच्या दारात जावं, दारात गेल्या गेल्या त्याला राम राम म्हणले. राम राम. कस काय आलात? म्हणले आपल्या सप्ताहाचं सुवर्ण महोत्सवी 50वं वर्ष आहे, खूप मोठा सप्ताह करायचा आपल्याला यंदा. आपल्या सप्ताहाचं नाव झालं पाहिजे अख्ख्या कडेगावात, आपल्या सप्ताहाला मान्यता मिळाली पाहिजे, सगळ्यांनी नाव काढलं पाहिजे, असा कार्यक्रम झाला पाहिजे जंगी आपला. आणि म्हणले तुम्हाला माहिती आहे साहेब, एवढा मोठा कार्यक्रम करायचा म्हणजे पैशाशिवाय काम नाही, पैसा पाहिजेलच. म्हणून म्हणजे तुमच्यासारख्या दानशुराकडून सुरुवात करावी, वर्गणीचा श्री गणेशा करावा म्हणून तुमच्या दारात आलो. आता याचं उत्तर काय असावं? म्हणजे असं का बरं उठला सुटला माझ्या दारात आला, तुम्हाला दुसरी गरज दिसत नाही, दुसरी दारात दिसत नाही, मागायचं म्हणलं की माझं दार, मागायचं म्हटलं की माझं दार. अरे काय म्हटले तुम्ही लावली पण होती काय झाडाला लागला का माझ्या घरात? आता आलायच आणि तुम्हाला रिकामं पाठवता येत नाही, आणि श्री गणेश आहे असं म्हणताय म्हणून, 50वं वर्ष आहे असं म्हणताय म्हणून, जंगी करायचंय असं म्हणताय म्हणून हे घ्या 101 रुपये आणि निघा. कोणाचे? पोरांना शांत बसा, हा पोरांना गडबड करू नका. 101 रुपये कोणाचे? हाओ, ज्याचं आज पेटवलं तर 10 महिने विजायचे नाही त्याचे. आणि पैसे किती? 101. याचा अर्थ सोपा आहे हो. याच्याकडं 5000 रुपये देण्या इतकी श्रीमंती आहे, 5000 रुपये देण्या इतकं स्वातंत्र्य आहे, पण 5000 रुपये देण्या इतकी उदारता नाही. म्हणजे हाही दान देऊ शकत. याच्या पलीकडचा आणखीन एक अनुभव आहे. हीच कमिटी एखाद्याच्या आणखीन गरीबाच्या दारात जाते, जो साधा शेतकरी आहे, 1 एकर शेत आहे, धड त्याला नीट पाणी नाही, राहिला साधंच कौलाचं घर आहे, बायका पोरं कशी बशी जगवायची चाललेली आहेत, आणि त्याच्या दारात ही सप्ताहाची कमिटी गेली. जसं पाहिलं त्यांनी तिकडून राम राम म्हणले, राम राम या या या. अहो सगळी एवढी मोठी मोठी माणसं माझ्या दारात, गरीबाच्या दाराला तुमची पायदूळ लागली. अहो या या बसा बसा. तरी जसे बसले, अहो पाणी आलं, पाणी झालं, साध्या कपात, पण कपातून बशीत जाईल एवढा चहा. श्रीमंताच्या घरात कपात डोकवावं लागते. आहे काय चहा? एक गोट घेतला की त्याचा तळच दिसतो. हा, ही श्रीमंताच्या घराची अवस्था आहे. अनुभव घेतो म्हणून तेच तुम्हाला सांगावं लागतंय. गरीबाच्या घरात कपातून बसीत चहा झाला, आणि चहा झाल्या झाली या कमिटीने सांगितलं, माहित नाही तुला कसं? अरे सप्ताह आपल्या गावचा 50वं वर्ष आहे, जंगी करायचंय, अख्ख्या कडेगावानं नाव घेतलं पाहिजे, असं नाव सोनकिऱ्याचं झालं पाहिजे, आणि त्या सप्ताहाची वर्गणी मागण्याकरता तुझ्याकडे आलोय, वर्गणी दे. म्हणजे खरं सांगतो, मला माहिती होतं आपल्या सप्ताहाचं 50वं वर्ष आहे, मला मजुरी मिळते 400 दिवसाची 400, आणि ती मजुरी रोज 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 जेवढे वाचतील या संसारातून कष्ट करून, जेवढे राहतील किराणा देऊन, पोरांचं करून, बायकोचं भागून, सगळं करून, संसारातलं सगळं नीटनेटकं करून जेवढं उरतोय तो पैसा माझ्या सप्ताहाला द्यायचा आहे म्हणून जपून 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 आतापर्यंत 1000 रुपये ज्ञानेश्वरीत ठेवले. पण म्हणजे काय झालं, रोज बघतोय ज्ञानेश्वरीत 1000 आहेत, रोज वाचून ठेवलेले 1000 आहेत, संसारातून काट कसर करून ठेवलेले 1000 आहेत, जे माझ्या देवाच्या सप्ताहाला द्यायचे म्हणून मागच्या आठवड्यापर्यंत जपून ठेवले. आणि दादा
मागच्या आठवड्यात एकुलती एक पोरगी आजारी पडली. जवळ रुपयाच नाही, कारण 2 दिवस कामच नाही. जवळ रुपया नाही आणि शेवटचा पर्याय पोरगी बरा करण्याकरता एकच पर्याय ज्ञानेश्वरीतले 1000. लक्षात आले आणि पुरीला नीट करायचे म्हणून जवळ अंतःकरणानं ज्ञानेश्वरीतले 1000 काढले. दवाखान्यात पोरगी नेली आणि त्या 1000त पोरगी नीट केली. मला माफ करा, जेवढे होते तेवढे पुरीच्या दवाखान्याला घातले. पण मी शब्द देतो तुम्हाला, माझा पंजा होता ना, वारकरी होता. माझा आजा होता, तोही वारकरी होता. माझा बाप, तोही वारकरी होता. मी स्वतः, मला वारकऱ्याची आवड आहे आणि माझी इच्छा आहे माझ्याकडून एक तरी वारकरी मनसोक्त जेवावा. म्हणून आतापर्यंत साठवून ठेवलेले 1000 संपले. पण दादा, मी तुम्हाला वचन देतो, आता माझ्याकडे 1 रुपया जरी नसला तरी 51व्या वर्षाची सप्त्याची सगळ्यात पहिली 5000 रुपयाची देणगी माझी असेल. याचा अर्थ काय? अहो, याचा अर्थ याच्याकडे 5000 रुपये देण्या इतकी उदारता आहे, 5000 रुपये देण्या इतकं स्वातंत्र्य आहे. पण आता जवळ 5 रुपये नाहीत. म्हणजे हा अहो गरीब आहे. आणि गरीब आहे, जी व्यक्ती गरीब आहे ती सुद्धा दान देऊ शकत नाही. जी व्यक्ती उदार नाही ती व्यक्ती सुद्धा दान देऊ शकत नाही. आणि याच्यापेक्षा तिसरा आणि शेवटचा अनुभव आहे. हीच कमिटी एखाद्याच्या दारात जाते, ज्याच्या दारातलं पाय पुसणं किमान 5-10 हजाराचं आहे. पाय ठेवला की लाईट लागते. हा, तुळशीचं वृंदावन आहे, जवळजवळ 50 हजाराचं आहे. एवढी श्रीमंती आहे, उतू चाललेली आहे, त्याच्या दारात जावं. राम 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 राम. कस काय? अहो, आपल्या सप्ताहाचं 50वं वर्ष आहे, सप्ताह मोठा करायचा आहे, जंगी झाला पाहिजे, सगळीकडे तालुक्यात नाव झालं पाहिजे, सोनकीरं गाजलं पाहिजे, म्हणून मोठा सप्ताह करायचा आहे, मोठे कार्यक्रम करायचे. देणगी मागण्याकरता तुमच्याकडे आलो. किती पाहिजे? काय म्हणले? तुमची इच्छा असेल 11,000. गारच झाले सगळे. 11. मागचे कमिटीतले सदस्य म्हणले, तुम लढो, तू बोल, तू माग सरकूच नको, तू बोलत राहा, तू सांगत राहा, महत्व बोलत राहा. म्हणले, तुमच्यासारखा उदार माणूस कोणीच नाहीये, तुमच्यासारखा दानशूर कोणीच नाही, तुम्ही देण्यामध्ये प्रसिद्ध आहात, तुमच्याबद्दल काय बोलावं, तुम्ही जेवढे म्हणाल 21. मागचे म्हणले, चालू दे, वाढतंय वाढतंय, चालू दे चालू दे, थांबू नको. म्हणल्या, हो आता तुम्ही देणारे तुम्ही आहात, मालक तुम्ही आहात, पैसे तुमचे आहेत, तुमच्यासारखा माणूस आपल्या गावात कुणी नाहीये, तुम्ही उदार आहात, दानशूरात जगाला माहितीये. 41. जरा घाम फुटला सगळ्यांना. मागचे म्हणले, थांबव, एवढे मिळले तरी भरपूर झालं. म्हणले, साहेब अहो एवढे मिळले तरी भरपूर आहेत, पुष्कळ आहेत, आमचं बरंचसं काम भागेल, काही हरकत नाही. घेतलं पावती पुस्तक, घेतलं, नाव लिहिलं, सही केली. या कमिटीच्या अध्यक्षांनी कागद, तो पावती त्या समोरच्या व्यक्तीच्या हातात दिली. साहेब पैसे? म्हणले, तेवढीच अडचण आहे. आता म्हणले, अवघड आहे, याच्यात कसली अडचण? नाही म्हणले, तेच तर सांगतोय, तेवढीच अडचण आहे. अहो म्हणले, पैसे द्यायला कसली अडचण आली आहे? म्हणले, त्याचं काय आहे, नेमकी आजच ती गेली कराडला. तुम्ही सुज्ञ असाल तर तुम्हाला, आणि तुम्ही झोपलेले असाल तर मेलं सगळं. तेवढीच अडचण आहे, ती गेली कराडला. याचा अर्थ शाबास, तुम्ही जाणकार आहात. याचा अर्थ अहो कपाटाच्या चाव्या तिच्या कमरेला आहेत. म्हणजे याचा अर्थ हा आहे, अहो हा 41,000 रुपये देण्या इतका श्रीमंत आहे. 41,000 रुपये देण्या इतका उदार आहे. पण याच्या चाव्या तिच्या ताब्यात आहे. म्हणजे हा पारतंत्र्यात आहे, म्हणजे हा स्वातंत्र्यात नाही. हा सुद्धा दान देऊ शकत नाही. म्हणून ज्याच्याकडे दान मागायचंय तो श्रीमंत पाहिजे,
स्वतंत्र पाहिजे आणि उदार पाहिजे. आज तुकोबाराय पांडुरंगाला मागतायत. मग विचारलं, म्हणले तुम्ही देवाला मागताय, तुमचा पांडुरंग श्रीमंत आहे का? एवढा श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत आहे, जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे. पाय लक्ष्मीचे हात, पाय लक्ष्मीचे हात, पाय लक्ष्मीचे हात, लक्ष्मीचे हात, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती दिसिया रे काकुलली, पाय लक्ष्मीचे हाती दिसिया रे काकुलली, पाय लक्ष्मीचे हाती दिसिया रे काकुलली, पाय लक्ष्मीचे हाती दिसिया रे काकुलली. श्रीमंत करणारी लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे, तो किती श्रीमंत असेल? याचा अर्थ माझा प्रभू श्रीमंत आहे. देव उदार आहे का? किती उदार, किती उदार. अहो, बापाची मांडी मागायला आलेला एक भक्त देवाला, माहिती आहे तुम्हाला? बापाची मांडी मागायला एक भक्त आलेला होता देवाकडं. नाही माहिती तुम्हाला? खरंच नाही माहिती तुम्हाला? हे सगळं वाटोळं मोबाईलनी केलेलं आहे. कारण यांनी चांगलं काही दाखवलंच नाही कधी माणसांना. जे आहे ते फक्त वाईटच, नको ते दाखवलं. आम्ही मोबाईलमध्ये सगळं पाहतो, पण आम्हाला मोबाईलमध्ये कधीच चांगलं पाहता आलंच नाही. आमचा दोष आहे. आज आम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती नसावं. एक भक्त देवाकडं बापाची मांडी मागायला गेला होता. तुम्हाला याला उत्तर देण्याकरता जरा कोड टाकते, म्हणजे तुम्हाला याचं उत्तर कळेल. पूर्वीच्या काळात आपल्याला एक गोष्ट सांगितली जायची. एक आटपाट नगर होतं. त्या नगरीचा एक राजा होता, उत्तानपाद नावाचा. त्या राजाला 2 बायका होत्या. एक होती आवडती आणि एक होती जमलं. विठ्ठल आता तरी आलं का काही? नाही समजलं? परत सांगू का? हा, आधी समजलं नाही, म्हणूनच म्हटलं तुम्हाला समजण्याकरता असं सांगावं, म्हणजे समजेल. आता त्याचं उत्तर काय? शाबास. आता कसं बरोबर बोलला? अशी व्यक्ती पाहिजे. बापाची मांडी मागायला गेलेला होता, म्हणजे ती एक होती सुरुची आणि एक होती सुनीती. कधीतरी ऐकत जाई असं. त्या सुनीतीचा हा मुलगा, ज्याचं नाव आहे ध्रुव बाळ, बापाची मांडी मागायला गेला होता देवाकडं. देवाने विचार केला, अरे या लेकराला बापाची मांडी द्यायला गेलो तर कमीपणा मला आहे का? अरे एवढ्या मोठ्या तपश्चर्येच्या बदल्यात फक्त बापाची मांडी मागितली आणि मी द्यावी, म्हणजे हा कमीपणा मला आहे. मग बापाची मांडी मागायला आलेल्या ध्रुव बाळाला ढळपदी बाळ ध्रुव बैसणीला, ढळपदी बाळ ध्रुव बैसणीला, ढळपदी बाळ ध्रुव बैसणीला, ढळपदी बाळ ध्रुव बैसणीला, ढळपदी बाळ ध्रुव बैसणीला.
दिला क्षीराचा सागर उपमन्यू, आढळपद देऊन टाकलं ध्रुवाला. म्हणून आजही ध्रुव आढळ आहे. तुम्ही ध्रुव तारा कधी पहा, रात्र झाली की तुम्हाला ध्रुव दिसणारच. उत्तर दिशेला पाहिलं की तुम्हाला ध्रुव दिसणारच. आढळपद देऊन टाकलं ध्रुव बाळाला. किती देवानी उदार असावं. एक भक्त गेला होता देवाकडं वाटीभर दूध मागायला. आता हा बरोबर आहे, एक लक्षात ठेवा, हे जे आहे ना तुम्हाला सध्या ऐकायलाच मिळणार नाही कुठं. तुम्हाला कीर्तन म्हणलं की मजा ऐकायला मिळेल, तुम्हाला कीर्तन म्हणलं की टाइमपास ऐकायला मिळेल, तुम्हाला कीर्तन म्हटली की विनोद ऐकायला मिळतील, पण देवाचे चरित्र नावडे सर्वथा हे नाही ऐकायला मिळेल. हा विनोदाची कथा गोड वाटे, पण कीर्तनाचा असा नियम आहे की देव भक्ता इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतागरची. ही मर्यादा आम्ही विसरलो. लोकांना काय आवडतं याच्यापेक्षा लोकांना काय आवश्यक आहे हे कीर्तन करायला समजायला हवं. पटतंय तुम्हाला. एक भक्त गेला होता देवाकडं वाटीभर दूध मागायला. मित्राकडे गेला. मित्र श्रीमंत, त्या श्रीमंत मित्राच्या घरी गेला आणि त्याला दूध प्यायला दिलं. त्याने दूध पिलं. घरी आला, आईला म्हटलं, आई ग मला दूध प्यायचंय, माझ्या मित्राच्या घरी आज मी दूध पिऊन आलोय. आईनं विचार केला, 18 विश्वे दारिद्र्य आईचं, म्हणली दूध आणायचंच कुठं. शेवटी घरात गेली आणि एकच पर्याय, दूध तर नाही, आणण्याकरता जवळ पैसा नाही, आणि आता दूध तर पोराला प्यायचंय, हट्ट आहे त्याचा, हट्ट तर पुरवायचा आहे. आई हुशार होती, तिनं पर्याय केला. पीठ घेतलं आणि त्या पिठात पाणी कालवलं आणि तो पेला त्या बाळापुढं. हे घे बाळा दूध. आई अशीच असते ना, तुम्ही ऐकलं असेल कधीतरी. हे दुष्काळात माईचा माझा आटला होता पान्हा, दुष्काळात माईचा माझा आटला होता पान्हा. आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा, आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा. दुष्काळात माईचा माझा आटला होता पान्हा. पिठामंदी पाणी टाकून मले पाजित जाय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. हंबरुनी 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 वसराले चटतीचा भागाय, हंबरुनी वसराले चटतीचा भागाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. काट्या कुट्या येचायला आय जाय राणी, काट्या कुट्या येचायला आय जाय राणी. पायात नसे वाहन तिच्या चाले अनवाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्या जुमानत नस तिचं पाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय. हंबरुनी 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 वसराले चटतीचा भागाय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, तव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय, दिसती माझी माय. ऐकलंय तुम्ही? आई काय करते? आई लेकराचा हट्ट पूर्ण करण्याकरता प्राप्त परिस्थितीला तोंड देऊन, तिला काहीही कितीही त्रास होऊ दे, तिच्या लेकराचा हट्ट पूर्ण करते. ऐसी गवायाची गाणी
परिस्थितीमध्ये मुलाचा हट्ट पूर्ण करण्याकरता बस काही काही करू शकते. करील अभावीन प्रीती, आईचं कर्तव्य. त्या आईनं काय केलंय उपमन्यूच्या? पिठात पाणी काजवलं आणि त्या पिठात पाणी कालवून, घे बाळा हे दूध आहे. आता ते बारीकच पोरग त्यांनी घेतलं, दिसलं त्याला पांढरं आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे असंच, आणि लावलं तोंडाला घटा 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 घटा. 2-4 वेळा जसं पिला आणि 2-4 घोट घेतल्या बरोबर त्याच्या लक्षात आलं, बाजूला दिलं. आई मला नकोय हे. अरे काय झालं? आई मला माहितीये हे खरं दूध नाही. अरे तुला कसं कळलं? आई मला माहितीये हे खरं दूध नाही, हे खोटं दूध आहे. तुला कसं कळलं हे खोटं आहे? आई खरं दूध मी माझ्या मित्राच्या घरी कालच पिलोय. मग मात्र आईच्या डोळ्यात पाणी आलं. उपमन्यू, उपमन्यू तुला खरं दूध पाहिजे? अरे तुला खरं दूध देण्या इतकी परिस्थिती देवानं मला दिलीच नाही रे राजा. मला माफ कर, मी कमी पडले आज तुला दूध द्यायला. मी खरं दूध तुला दिलं नाही, पण तुझा हट्ट पूर्ण करण्याकरता तुला पिठात पाणी करून पाजलं. तुला खरं दूध मागायचं असेल, मला काय मागतोस? ज्याने तुला निर्माण केलं तो तुला दूध देण्याकरता सुद्धा समर्थ आहे. त्या देवाला खरं दूध माग जा. आई कशी असावी असं जर कोणी विचारलं तर आई उपमन्यूच्या आईसारखी असावी. आजच्या काळात जर आई असती अशी तर नवऱ्याला घाम फोडला असता तिने. दूध नाही पोराला, नांदायचे नाही, जा म्हणली देवाला माग, मला काय मागतोस? आईचे शब्द वर मी लागले आणि निघालं हे पोरग. या पोराने एवढं बारीक, पण आईचे शब्द, ते शब्द घेतले. एक लक्षात ठेवा, संस्कारी गोष्ट अशी आहे, पुरुषांना चांगलं माहिती आहे, जागे आहेत ना तुम्ही? पुरुषांना चांगलं माहिती आहे, लावताना शर्टाचं पहिलं बटन नीट लावलं, खालची बटन आपोआप नीट लागतात. पण लावतानाच पहिलं बटन वर खाली झालं मग मेलं काम. संस्काराचं तसंच आहे, करतानाच जर ते नीट केले तर ते उभ्या हयातीत कधी बिघडत नाहीत. मुलांना घडवताना ती बिघडूच नये म्हणून घडवण्याचा प्रयत्न करा, खूप महत्वाचं आहे. या आईनं जा म्हणली देवाकडे जाऊन माग, मला काय मागतोस? निघाला बाल उपमन्यू देवाच्याकडे गेला. महाराज बसलाय समुद्राच्या किनाऱ्यावरती, भगवंताची आराधना करतोय. महाराज एवढी 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 आराधना, एवढं स्मरण या उपमन्यूनं केलं, एवढं स्मरण केलं, त्या स्मरणामध्ये तल्लीन झाला बाल वय आणि आनंद घ्यायला लागलाय. विठ्ठल 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 विठ्ठल
खरं आजच्या काळात 2 मिनिटाचं स्मरण जग विसरायला लावतं. काय काय ताकद असेल नामस्मरणात. त्या काळात त्या उपमन्यूनं केलेलं स्मरण पोचलं महाराज भगवंतापर्यंत. मिनिटात तिथं काय पाहिजे. बालकाची बुद्धी त्या जागी तुमच्या आमच्यासारखा देवा काही नाही आपली हायवेला द्या 50 एकर काही नाही जास्त नाही देवा. मग अजून काय MIDC 1-2 फ्लॅट आपल्यासारख्याने हेच मागितलं असतं. मला तो उपमन्यू प्रामाणिकपणे सांगितलं माय बापा पेलाभर दुधाकरता तुमची प्रार्थना केली आहे. पेलाभर दूध हवंय. विचार केला देवानं अरे या पुरानं एवढी मोठी तपश्चर्या केली या तपश्चर्याच्या बदल्यात पेलाभर दूध दिलं. कमीपणा मला आहे. मग वाटीवर दूध मागायला आलेल्या उपमन्यूला महाराज अवघा समुद्र दुधाचा करून दिला देवा. क्षीराचा सागर उपमन्यू. हा किती किती देवाला उदार म्हणावं. एक भक्त गेला होता देवाकडे पुरचुंडीभर पोहे घेऊन माहितीये वा. एक भक्त गेला होता देवाकडं. तुम्ही बघा काकड्यामध्ये ऐकत असाल सुदाम ब्राह्मण दुःखे दरिद्र पिढीला सुदाम दुःखे दरिद्र पिढीला मुष्टीभर पोहे घेऊन तुझ्या भेटीला आला. मुष्टीभर पोहे घेऊन तुझ्या भेटीला विचार केला अरे मुठभर पोयाच्या बदल्यात माझ्या मित्राला यार द्वार पालो कन्हैया से कह दो मिलने सुदामा गरीब आ गया है. 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 पटी हुई मिलने सुदामा गरीब आ गया. अति होई मिलने सुदामा गरीब आ गया है. मिलने सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो मिलने सुदामा गरीब आ गया है. मिलने सुदामा गरीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो. मिलने सुदामा गरीब आ गया है. मिलने सुदामा गरीब आ गया है. गरीब आ गया है. गरीब आ गया. मुठभर पोहे घेऊन गेलेले पण विचार केला देवानं मुठभर पोहे दिले. कमीपणा मला आहे. मग मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खा गाव सोन्याचा करून दिला. याला म्हणायची उदारता. म्हणजे माझा देव उदार आहे. माझा देव श्रीमंत आहे. माझा देव स्वतंत्र आहे का. करशील तरी नोही काही राईचा पर्वत डोंगर राई. माझा देव स्वतंत्र आहे. मग स्वतंत्र उदार आणि श्रीमंत या तीनही लक्षणांनी युक्त असणाऱ्या पांडुरंगालाच मागणं मागावं. इतरांना मागणं मागण्यात मजा नाही. म्हणून तुम्ही सांगितलं मागावं कुणाला. अहो ज्याच्याकडे देण्याची ऐपत आहे त्याला. माणसं इथं रुपया करतात जीव काढतात त्यांना काय मागायचं.
रुपया करता मारतात माणसं. धनलोभ्या जैसे आवडे हे धन. अहो अक्षरशः धन माणसं किती किती पैशाला. एका नाव वयाच्या 70 वेळ आता फार कमी आहे पण तरी जाता जाता सांगून जाते. वयाच्या 70 एकानं पंढरपूरला निघाला. बरं आता विचार करा, जे 70 पंढरपूरला निघाला ते थोडं चिकट असेल का? तुम्हाला काय वाटतं, तुमच्यासारखं उदार असेल? 70 पंढरपुरात निघालं. गावातल्यांनी सांगितलं, बाबा रे, अरे जगायचं असेल, या जीवन सुखी करायचं असेल, या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर एकच पर्याय आहे. कोणता पर्याय? अरे एकच पर्याय, या डोळ्यांनी एकदा तरी जन्मासी येवनी पहारे पंढरी, जन्मासी येवनी पहारे पंढरी, नाचे महद्वारी, नाचे महद्वारी, देवा पुढे, देवा पुढे, जन्मासी येवनी पहारे पंढरी, जन्माचे येवो, जन्माचे येवो, जन्माचे येवो. एकदा पंढरपूर पाहावं, हित करून घ्यावं. मला बरोबर आहे, मरणाची भीती मरणाची आहे. निघाला पंढरपूरला, भयान चिकट. पंढरपुरात मजल दर मजल, मजल दर मजल करत 11:45 पोहोचला आणि गेला. पंढरपुरातला पहिला विधी आहे गेल्या गेल्या. जागेत ना तुम्ही? कोणता? शाबास. पंढरीतला पहिला विधी आहे चंद्रभागे स्नान. नियमाप्रमाणे गेला, चंद्रभागेच्या जवळ गेला, कपडे बिपडे सगळं बाजूला, साहित्य ठेवलं. मला वाटतं त्यांचं कीर्तन चालू आहे. हा, जाऊ द्या. गेला चंद्रभागेचं स्नान करण्याकरता, कपडे बिपडे बाजूला ठेवली आणि जसा स्नानाकरता पात्रात जाणार, दादा माझ्याकडे लक्ष असू द्या, जसा स्नानाकरता पात्रात जाणार तेवढ्यात त्याच्या पुढं हे असा लांबडा पांढरा अंगरखा, पायामध्ये मान चोळणा, त्याच्यावरती बांधलेली घुंगरं, हातामध्ये एका हातात तो मंजिरा आहे, एका हातामध्ये चिपळ्या आहेत, गळ्यामध्ये त्या मोत्याच्या आणि कवड्यांच्या तुळशीच्या भरमसाठ माळा आहेत, या अवघ्या चेहऱ्यावरती गंधाच्या मुद्रिका आहेत, गोपीचंदनाचे तिळे आहेत आणि डोक्यावरती भली मोठी मोरपिसाची टोपी आहे. काय म्हणतात त्याला? जसा आल्यावरती गप्प बसावं त्याला वासुदेव कसं म्हणणार? हा, जसा आला पुढं, आल्या आल्या आवाज दिला, आळंदीचार ज्ञानोबारायाला, देहूचार तुकोबारायाला, जेजुरीचार खंडेरायाला, सुनकिऱ्याचा सिद्धोबा देवाला, पंढरीचार पांडुरंगाला. माई वाचून रड नाही, जाळा वाचून कड नाही, धन पावल वासुदेवाला, धन पावला, धन पावल वासुदेवाला, धन पावल, धन पावल वासुदेवाला, धन पावला, धन पावल वासुदेवाला, धन पावल, धन पावल, धन पावल, धन पावल,
आहे त्याच्यामुळे मजा. आला ना त्याच्या पुढे तो बाबा, काय म्हणले त्याला? वासुदेव. जसा पुढे आला त्यांनी पाहिलं, कोण तुम्ही? नाही म्हणले, येड्या जीवाला वासुदेव म्हणतात. कसा करता आला? काय पाहिजे असणार वासुदेवाला? अरे गरीब बिचारा वासुदेव. राहू दे, राहू झालं आता, थोडं राहील. उद्या रात्री तर कोणी बोलवणार नाही तुम्हाला इथं. तुम्ही आला तरी कोणी विचारणार नाही. थोडी दम काढा आता, 15-20 मिनिटं. कुठं आलतो आपण? काय झालं? वयामुळे जरा अवघड होत. वासुदेवाला वासुदेवानं विचारलं, त्याला विचारलं कसं काय आलात? काय म्हटले, गरीबाला बिचाराला एखादा रुपया पाहिजे असणार, दुसरं काय इच्छा आहे वासुदेवाची? रुपया 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 हादरला ना रुपया म्हणल्याबरोबर. म्हणलं असं काय करता? म्हणलं गावातल्या वारकऱ्यांनी मला सांगितलंय, जुन्या जाणत्यांनी सांगितलं, ज्यांनी पंढरपूर पाहिले त्यांनी सांगितलंय, चंद्रभागा मोठी आहे, पंढरपूर मोठा आहे, त्या चंद्रभागेच्या वाळवंटात हौशी येतात, नवशी येतात, गवशी येतात, चोरटे पण येतात. मग म्हणलं बाबा मी तुम्हाला नाही म्हणत नाही, त्याचं काय झालं, मी आणले हो पैसे आणले, पण काय झालं इथं चोरी करतात म्हणून इथं चंद्रभागेला नाही आणले हो. एक काम करा, मी नाही म्हणत नाही तुम्हाला, या खोलीवर देतो. आणलंय मी, खोलीवर आणलेत, मी देतो, या तुम्ही माझ्या खोलीवर. असं वासुदेव म्हणला, तुझ्या खोलीवर येतो. झालं. त्याने आंघोळ केली का नाही बिचारस त्याच्या मनाला माहिती, गेला का नाही चंद्रभागेत डुबकी मारायला त्याचं त्याला माहिती. जसा पळत सुटला त्या धर्मशाळेत, त्या खोलीच्या आतमध्ये कडी कुलूप लावून आतमध्ये जसा गेला, भांगपट्टी केली, कपडे बदलले, चकाचक आरशात समोर उभा, आणि जसा उभा राहिला त्याच्या अंतर्मनाने त्याला प्रश्न केला, कसं बसवलं? कुणाला? वासुदेवाला. का रुपया मागायला आलता तो मला? मग त्याला म्हणलं काय, ये की खोलीवर. मग अरे काय तो वासुदेव येडा, त्याला कळत नाही. एवढं मोठं पंढरपूर आहे, पंढरपुरात कित्येक रस्ते आहेत, रस्त्यामध्ये कित्येक गल्ल्या आहेत, गल्ल्यांमध्ये बोळ्या आहेत, बोळ्यांमध्ये धर्मशाळा आहेत, कित्येक धर्मशाळांच्या मध्ये एवढे मधल्या आहेत, मधल्यांमध्ये किती खोल्या आहेत, त्या खोल्यांमध्ये नेमक्या कोणत्या खोलीत मी आहे त्याला काय कळणार येड्याला? कसं बसवलं? स्वतःची पाठ थोपटली, शाबास पट्ट्या. असा संवाद त्याच्या मनाचा आणि त्याचा चालला 11ला 5 कमी असताना. जसा मला वेळेचं भान तुम्हाला द्यायलाच पाहिजे ना. जसा संवाद चालला, तो संवाद चालता चालता वाजलं दार, गडबडला. अरे म्हणलं इथं कोण आहे माझ्या ओळखीचं, आलाच कस काय इथं कोण, कशा करता आला असेल? म्हणलं जाऊन बघू देत तरी खरं. दार उघडलं, दार उघडल्या बरोबर आवाज आला, आळंदीचा रे ज्ञानोबा रायाला, देहूचा रे तुकोबा रायाला, जेजुरीचा रे खंडेरायाला, पंढरीचा रे पांडुरंगाला. माय वाचून रड नाही, जाळा वाचून कड नाही, दान पावल आवाज दिल्या दिल्यात मुंग्या आल्या त्याच्या डोक्यात. म्हणा तुम्ही, तू, अरे तुला माझी खोली कशी कळली? त्या वासुदेवानं हळूच सांगितलं, येड्या तुझ्या खोलीपेक्षा माझी खोली मोठी असल्यामुळे तुझी खोली कळायला वेळच लागला नाही. काढ रुपया, काढ.
पाड रुपया. म्हणलं हे पक्क मागं लागलं माझ्या, सुट्टीच देई नाही. म्हणला हो बाबा मी नाही म्हणत नाही तुम्हाला द्यायला, पण त्याचं काय झालं, गावातल्या वारकऱ्यांनी सांगितलं जास्त पैसे सोबत नेऊ नको, चोऱ्या होतात. मी आधी तुम्हाला ते पाठ झालं. आम्हाला बाबा तेच तर सांगतोय मी, जास्त पैसे आणले नाहीत, फक्त तिकटापुरते तेवढे आणले. मी नाही म्हणत नाही बाबा, नाही म्हणणं माझ्या स्वभावात नाही. बाबा एक काम करा, या की गावाकडं. असं गावाकडे येतो. गेलो बाबा निघून वासुदेव. यांनी हे ती बॅग उचलली, असा पळत सुटला चिंगाट. मागं बघितलंच नाही पंढरपुराकडं. हे प्रायव्हेट गाडी केली 4 तासात गावाकडं. आता गाव कोणतं ते मी नंतर सांगते. 4 तासात गावाकडं. जसा आला तालुक्याच्या ठिकाणावरून बायकोला फोन केला, हॅलो आलो. अगं बाई लवकर आलोय, आलो, पंढरपूरची यात्रा करून आलो, ओवाळायचं ताट तयार ठेव. आता हे लायकीच होतं. रुपये नाही दिला त्याने पंढरपुरात. बिचारी काय करेल आता. अडला हरी तुम्ही म्हणा, मला जायचं इथून. काय करेल बिचारी, नाईलाज झाला तिचा. आला तो बिचारा, जसा आला गावात आला, गावातून घराच्या दारात आल्या बरोबर झालं त्याचं वळण झालं, सगळं झालं, औक्षण झालं, गंध झाला. जसं आत आल्याबरोबर बायकोनी पहिला प्रश्न विचारला, दादा आल्या पहिला प्रश्न विचारला, का हो कशी झाली वारी. आता यातले जे वारकरी माणसं आहेत ना, ज्यांनी वारी केलेली आहे पंढरपूरची, आळंदी पंढरपूर, त्यांना चांगलं माहिती आहे वारी करण्यात जो आनंद नाही तो वारी सांगण्यात आहे. पाटील करायची 25च दिवस, आळंदी ते पंढरपूर करायची 25च दिवस, पण सांगायची 11 महिने 5 दिवस. असं झालं, अमुक घडलं, तमुक घडलं, अशी मजा आली, असं रिंगण पाहिलं, असं झालं, हे इथं झालं, हे तिथं झालं, सगळं 11 महिने माणसानं आठवणी पुरत नाहीत. करायची थोडी, सांगायची भरपूर. झालं त्यांनी सुरुवात केली, असं झालं तसं झालं, हे अमुक घडलं, ते तमुक घडलं, ते तसं झालं. असं करता 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 दोघं बैठकीत बसलेले आहेत, दोघांच्या गप्पा चालले. काय सांगू तुला, गेलो पंढरपुरात. जसा पंढरपुरात पोहोचलो, चंद्रभागेच्या, मजा आहे का, माझ्याकडे बघत राहा तुम्ही. आता गेलो चंद्रभागेच्या स्नानाकडे, गेलो चंद्रभागेत उतरणार, तेवढ्यात माझ्या समोर एक बाबा आला. आणि जसा आला तसा त्या बाबांनी मला मागितला रुपया. दिला का काय, म्हणून म्हणलं माझ्याकडे बघत राहा. तो म्हणला कसा देईल, नवरा कुणाचा आहे. झालं काय, अगं म्हणला तेच तर तुला सांगतोय. पंढरपुरात गेलो, तो बाबा चंद्रभागेच्या वळवंटात माझ्या समोर आला. काय वासुदेव का काय म्हणतात त्याला, मला मागितला रुपया. मग त्याला म्हणलं ये खोलीवर. मग आला, द्यावा लागला. नाही ग, घाबरती कशाला एवढी. मग काय झालं, लवकर सांगा, लवकर बोला, लवकर, 11 वाजले आता. त्याचं काय झालं, तो खोलीवर आला. आणि जसा खोलीवर आला त्यांनी रुपया मागितला. त्याला म्हणलं मी तिकटापुरतेच आणलेत. मग त्याला काय सांगितलं, त्याला म्हणलं ये की गावाकडे. आता कशी येडी आहे ग तू माझी बाई. अगं म्हणले तुला कसं कळत नाही, एवढं मोठं हे महाराष्ट्रात कित्येक जिल्ह्यात कित्येक तालुक्यात कित्येक गाव आहेत, गावामध्ये कित्येक वाड्यात, वाड्यांमध्ये कित्येक वस्त्यात, वस्त्यांमध्ये कित्येक घर आहेत. त्याला येड्याला काय कळणार मी कुठं राहतोय. वा, नवरा असावा तर. लागलं तुम्हाला बाण, तुम्ही 7 पासून त्याच्यातच आहात संध्याकाळी. असा आनंद वाटला. बात म्हणली काय तुम्ही मजा केलीत, आणि काय काय तुम्ही बहादुरी, काय चतुराई केली. वा, मला अभिमान वाटतो असा नवरा असण्याचा. दोघांच्या गप्पा अशा रंगल्या, दोघं एकमेकात असे बोलताना रमले. आणि तेवढ्यात आवाजच आला, आळंदीच्या ज्ञानोबारायाला, देहूच्या तुकोबारायाला, हे जेजुरीच्या खंडेरायाला, हे पंढरीच्या पांडुरंगाला. माय वाचुनी रड नाही, झाडा वाचुनी कड नाही, दान पावलं वासुदेवाला, दान पावलं वासुदेवाला,
ज्याने आवाज ओळखीचा होता ना छातीतच चमक आली. बायको म्हणली दामा नको. एवढ्या जोरात तू म्हणला जसं तुम्हाला दस्स झालं. म्हणले असं काय किंचाळताय? नको जाऊ नको बाहेर. अगं जाऊ काय असं काय कर जाऊ नको तो आला. म्हणली तो कोण? अगं तोच. पण म्हणली तो. हा म्हणली तोच. मग म्हणली थांबा जरा मी जाऊन बघून येते. एक काम कर तशी नको जाऊ. मग तशी जाऊ नको बाहेर जा आणि त्याला सांग माझा मालक मेला. का तुमच्या जीवेला हाडबीड आहे का नाही तुम्हाला? काय काय बोलताय तुम्ही काहीतरी. हे बघ तुला सांगतो एवढंच सांग मी करतो मरायचं नाटक आणि तू कर रडायचं नाटक. जमेल ना? ती म्हणली अहो रडणं तर माझा हात खंड आहे. नाही चिंता करू नका. बायकांचं रडणं म्हणजे कोरोनाची साथ. मोकार पांगते काही चिंता करू नका. म्हणजे ते रडणं बिडणं तर माझा पहिला नंबर रडण्यात कुठेही कधी येऊ शकतो. चिंता करू नका. नाटक सुरू जा म्हणले जा बाहेर जा. ही बाहेर आली तशी नाही आली. मग रडतच. रडणं तुम्हाला काय वाटतं साधं असं ऐकायचंय? मला चांगलं माहिती आहे ना तुम्हाला काय पाहिजे ते ऐकायचंय. बायको मी आधीच सांगितलं बायको चतुर माणसाची आहे होती. बाहेर रडतच आली नाही यमकच रडत आली. ऐका. कधी नाही गेलं कधी नाही गेलं पंढरीला गेलं वारीला गेलं दिंडीला गेलं भजनाला गेलं आल्या आल्या मेलं. काय ऐकता तुम्ही? रडणं यमकच होत दादा. हे रडतच बाहेर आपटतच एवढी रडत आली तर ते बाकी कोणाला कळायचं का नाही ते मला माहित नाही. पण ज्याला कळायचंय त्याला गेलं ते बिचार लांब गेलं घाबरूनच वासुदेव बाबा. पण तिचं ते रडणं पाहिलं गावातल्या बायका सगळ्या बायका भरा 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 अख्खं गाव तिथं जमलं. एवढ्या बायका कीर्तनात नाही तेवढ्या बायका तिथं रडायला. आणि सगळ्यांचं रडणं चालू. सगळे रडतायत सगळे. आणि मग त्याच्यावरती पहिला कार्यक्रम नाकात कापूस घालणे. बरं मला सांगा माणूस जिवंत आहे हे दाखवणारा एक अवयव एकच इंद्रिय ते म्हणजे जवळ नेला हात जाणवते जिवंत आहे. त्याच्यातच कापूस. बरं जो का श्वास अडकावा तो कापूस. बायकोनी तेही नाटक पार पाडलं. कशा करता? शाबास. आता तुम्ही एवढं डोक्यात ठेवायचं. 1 रुपया करता तेही नाटक पार पाडलं. दुसरा प्रयोग त्याच्यावर त्याला आंघोळीला बाहेर काढला. मजा अहो खरंच त्याला आंघोळीला बाहेर काढला. बरं आता जो जिवंत आहे तो बघतो स्वतःला मला किती गरम पाणी लागतं नाहीला किती थंड लागतं. मड्याला कोणी बघतोय वे? दिला बंबाला हे ढना ढना जाळ. बंब काय साधा आहे खळा खळा उकळला. अहो एवढा उकळलेला बंब ना त्याच्यात गार पाणी आणि वैशाखाचा महिना. आता तुम्ही विचार केलेला बरा. पाणी काढलं आणि आता ते पाणी मड का ओरडतंय का गरम आहे? जे याच्या अंगावर ओतणार तो. बायकोनी तेही नाटक पार केलं. कशा करता? बोलत राहा तुम्ही. झालं तेही नाटक बायकोनं पार केलं रुपया करता. मग त्याची ती प्रेत यात्रा सगळं बांधलं निघाली. रामनाम निघाली ती प्रेत यात्रा. अहो तशी ती प्रेत यात्रा चालली. त्या प्रेत यात्रेत ते शेवटी ते बांधताना ती प्रेत यात्रा उचलताना ते भावकीतले होते त्यांची चालली होती तंबाखू चोळायची. ते गेले त्या वासुदेवाकडे. राम 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 राम. कुणीकडचं पाहुणं? लांबचं आहे. कुठलं? अहो पंढरपूर. म्हणजे आमच्या सांगलीत की इकडे कडेगावात कशाला इतक्या लांब?
अहो म्हणले कामच असं आहे, ही जी निघाली ना काय म्हणले मला माहित नाही, पण ज्याच्या घरासमोर ही प्रेत यात्रा आहे, अमुक आहे, या गावातल्या माणसाने मला कबूल केलं होतं तुम्हाला रुपया देईल, तो मागण्याकरता मी इथं आलो. काय सांगता राव का? अहो ज्याचा रुपया मागण्याकरता आला ते तर मेलं. कधी? अहो आता अटॅक आला. पांडुरंगा अरे म्हणले एवढ्या लांबून त्याचा रुपया आणण्याकरता आलो आणि आल्यानंतर बियाणी बिचारा गेला असं समजलं. आता तसं तरी कसं जाऊ, पेटूनच जाऊ. ज्यांनी बात म्हणला आता हा काही मला काडी लावल्याशिवाय सोडणार, पण तरी म्हणणार ना मी जिवंत आहे. पठ्ठ्या कसा करता? शाबास. झालं, निघाली ती प्रेत यात्रा. वासुदेव साधा नाही, त्याच्या डोक्याखालीच चाललेला. जाताना गप नाही. हे धर्माचे मायबाप जागा धर्माला, हे पंढरीचा पांडुरंग पावन तुम्हाला. वासुदेवाची गाणी भारी भारी असतात. तुम्ही कधीतरी ऐकली असेल तर बघा, तुम्हाला लक्षात येत असतील. आणि चाललं त्याचं ते गाणं म्हणत चाललं. गेली ती प्रेत यात्रा, स्मशानभूमीत पोहोचली 11:05. ते आधी सगळं तयार ठेवलेलं चरण बिरण त्याचं गेलं, सगळे विधी झाले. आणि आता ती पोराने हातामध्ये अग्नी घेतला आणि आता अग्नी त्या प्रेताला त्या सरणात दिला जाणार. ज्याला मरायचंय बरं, आता बाकीच्या ना जाऊ दे, त्या बायकोला माहिती नाही जिवंत आहे, तरी म्हणा ना बाई कशा करता, शाबास. तरी म्हणा ना बिचारी जिवंत आहे. झालं त्या अग्नी, त्या पेरे घातले त्या पोरानं, आणि आता अग्नी त्या सरणामध्ये प्रेताला देणार. अहो तेवढ्या ज्याला पेटायचंय ते नाही घाबरलं, मग ज्याच्या मुळे पेटावं लागणार आहे तो वासुदेव बाबा घाबरला. असा पडत सुटला, त्या प्रेताजवळ आला. बाबा अरे पाया पडतो तुझ्या, रुपया करता या पेट्या चितेत मरायला तयार झाला. अरे बाबा हात जोडून सांगतो माझा रुपया सुटला म्हणला. मग पठ्ठ्या उठला. विठ्ठल मला का सांगायचंय, धन डोब्या जैसे आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. मला म्हणतायत एवढं प्रेम ज्याचं पैशावरती आहे, तुम्हाला ज्याला मागायचंय असं वाटतं ना, तो इतका निर्विकार असावा, इतका निस्वार्थ असावा. माझा पांडुरंग इतका निर्विकार आहे, इतका निस्वार्थ आहे. तुम्हाला त्याच्याकडं मागायचं असेल तर मागण्याकरता फक्त पांडुरंगच योग्य आहे. त्यालाच मागावं हे तुकोबारायला ठसून कळलं. आणि मग तुकोबारायांनी त्याच्या पुढे हात जोडले आणि हात जोडून त्याला प्रश्नार्थक मुद्रेमध्ये एक प्रश्न विचारला. तो पहिल्याचा
मागणे ते एक, तुझं प्रति एकच मागणं तुला मागायचंय, पण दुर्मिळ आहे हे पांडुरंगा. देशील काय प्रश्नार्थक, पण काय ते म्हणले, या संताचे निर्वी हे चिमज देई आणि तुझे काही न मागो देवा. मला ज्या संतांनी तुला प्राप्त करून घेतलंय त्या संतांच्या चरणाचा दास व्हायला मिळावं, याच्या पलीकडं मला दुसरं काहीच नकोय. आणि मला चांगलं माहिती आहे पांडुरंगा, आता तू देण्याकरता उदार झालाय. तू का म्हणे आता उदार तू होईल, मला माहितीये तू देण्याकरता उदार झालेला आहे, म्हणून मागणं तुलाच योग्य आहे. आणि म्हणून तू उदार झाल्यानंतर मला एकच कर, मला दुसरं काही देऊ नको, लौकिकातलं काहीच नकोय. द्यायचंच असेल तर मज ठेवी पायी संताची या, ज्या संतांच्या जवळून तुझा दर्शनाचा लाभ आहे त्या संतांच्या चरणाचा मला दास कर. तुझी दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्या माझी मत. मला फक्त तुझ्या चरणाचा, संतांची तुझ्या जवळ संतांची जे सेवा करतात त्या संतांची सेवा करणारा जो दास आहे त्यांचं दास्यत्व मला दे. याच्या व्यतिरिक्त दुर्मिळ असं दुर्लभ असं मागणं मला तुझ्याकडे काही मागायचंच नाही. असे दुर्मिळ संत ज्याने भगवंताला प्राप्त करण्याकरता आयुष्यभर ज्या नामाचा आधार घेतला तेच नाम आपण सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नाम मोठ्या प्रेमानं त्या नामाचा उच्चार करायचा आहे. फक्त शरणागतीच्या भावात. शूटिंगवाले दादा आता एक काम करा, सगळ्यांकडं बघा, तुम्ही सगळे दिसणार आहात त्याच्यात, त्याच्यामुळे सगळ्यांनी शरणागतीच्या भावात दोन्ही हात उंच करायचे. असे नका करू हा, लखवा भरल्यास असेही नका करू. अरे माझ्या कर्मा, मस्त उंच, शाबास, ताट. शाळेत पोरांना म्हणते एकदा मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी भजन. आज सोनकिऱ्यात पंढरपूर उतरलेला आहे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा देश आणि धर्म या अवघ्यांकरता आज आपण दिलेलं योगदान फार मोठं आहे. आणि त्या योगदानानं सुंदर अशी चालू असलेली ही सेवा बस अगदी ज्यांनी या देवाला देशाला धर्माला नटवण्याकरता आपल्या प्राणांचं बलिदान दिलं असे लाखो ज्ञात अज्ञात मावळे आणि माझे छत्रपती शिवाजीराजे. खरं तर त्यांचा इतिहास अजरामर आहे, जो आजही आपल्या डोळ्यापुढे आपल्या मनचक्षुला दिसला की मग कळतं. निश्चितच आज किती किती मोठे योगदान आपल्या धर्माला आपल्या संस्कृतीला श्री महाराजांनी दिलंय. म्हणून हा सोन्याचा दिवस आज आम्ही याची देही याची डोळा आज अनुभवतो आहोत. थांब नंतर मी सांगते तुम्हाला. आम्ही अनुभवतो आहोत हे आमचं भाग्य आहे की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जन्माला आलो. म्हणून त्यांचा प्रताप, म्हणून त्यांचा पराक्रम, म्हणून त्यांची भक्ती, म्हणून त्यांची शक्ती, म्हणून त्यांचा इतिहास, म्हणून त्यांचं धैर्य, म्हणून त्यांचं शौर्य आजही आम्हाला अनुभवायला मिळतं. आणि आमचे डोळे दिपतात की आम्ही छत्रपती शिवाजी राजांचे छावे आहोत हे आम्हाला आज कळतं. एवढा अवर्णनीय रणसंग्राम ज्याने अनुभवला आणि अनुभवल्यानंतर कळतं महाराजांची कीर्ती. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडचा पायथ्याशी खान
पण त्याची नाही जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव युक्तीची. करील काही कल्पना युक्तीची जी राहती, करील काही कल्पना युक्तीची जी राहती, करील काही कल्पना युक्तीची जी राहती. अहो महाराजांनी या राजांकरता बोलताना बारी महाराजांनी या राजांकरता सुंदर सगळं योग्य. महिना आहे मार्गशीर्ष, तिथी आहे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, तारीख आहे 10 डिसेंबर 1659, वार आहे गुरुवार, दुपारच्या दुसऱ्या प्रहरी 12:35 हा 32 दाताचा बोकड आई जगदंबेच्या चरणी अर्पण करण्याचं ठरवलं. आणि या खानाकरता बेटीसाठी छान व भारीला, बेटीसाठी छान व भारीला, बेटीसाठी छान व भारीला नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. पण त्या शामियान्यात कनडौलत डुलत आला, कनडौलत डुलत आला, कनडौलत डुलत आला, कनडौलत डुलत आला. सय्यद बंडम त्याच्या संगतीला, हे सय्यद बंडम त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. म्हणतात ना होता शिवा म्हणून वाचला शिवा. राजांच्या सोबत शिवा, राजांच्या सोबत संभाजी गावजी कुंभाळकर. अहो लाख मुलाचे 10 अंगरक्षक ज्या वेळेला घेऊन राहते, अहो त्या शामियानाच्या बाहेर एका तरुणीच्या मागे उभा आहे. आणि त्याच वेळेला दिला आवाज, पाहिलं घटिका बुडाली आणि अवघ्यांचं लक्ष गेलं. जाऊ आणि आवाज दिला, चलो घटिका बुडालेली आहे. अवघ्या महाराष्ट्राने देव पाण्यात घातलेले आहेत. माझ्या राजाला वाचू, माझ्या राजाला जगव. आणि जशी घटिका बुडाली 5-5.5 फूट उंचीचे देखणे, आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. छत्रपती शिवाजी राजे त्या गरुडीच्या बाहेर आले आणि पाहिलं या कानानं, यही है शिवाजी. आणि जशी मान उंचावली, अहो त्या क्षणी खान बाहेर झाला. शिवाजी राजे हमारे गले लग जाओ. कान हाथ मारी तो हसरी, कान हाथ मारी तो हसरी, जी रहा या कानाला वेट्या करता. ज्यावेळेला राजा आले या शामियानामध्ये घुसले. खानाने राजाला पाहिलं, राजाने खानाला पाहिलं आणि जसे एकमेकाच्या जवळ आले आणि मिठी मारली. अहो कशी मिठी मारली, टका केला मंडळ. टका केला या खानानं, अहो कशी मिठी मारली. आणि आवडल्या बरोबर लक्षात आलंय, चिलखत होता अंगाला, चिलखत होता
एकटा पेटलेला आहे पण बाकीचे अजून विजलेले आहेत. एकदा गोड जबरदस्त दादा, एकदा अवघ्याने. अरे 32 दाताचा बोकड प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या दिवशी श्री महाराजांनी अर्पण केला आणि अवघ्या महाराष्ट्राला कळून चुकलं. अरे विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने अवघा हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने आपल्याचा पुतळा फाडून गेला. मुठभर पावल्याला दिमतीला घेऊन अवघ्या सैतानाला लढून गेला. असा एकच मर्द छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. एकदा माझ्या मागे आवाज. अजून थोड्या ढिल्ल्या आहेत गाड्या तुमच्या. एकदा जोराचा आवाज शेवटी देऊयात आणि जय विठ्ठल करूयात. बघूयात एकदम. दादा तुम्ही बोलू नका, फक्त सगळ्यांनी बसलेल्यांनी बोला. क्षत्रिय कुलावत गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक गणपती हयपती भूपती श्रीमंत छत्रपती जनता राजा श्रीमान श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. हर 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 ज्ञानेश्वर माऊली अल्पमतीप्रमाणे माझी सेवा मी पूर्ण केलेली आहे. 11:30 वाजलेले आहेत. चुकलं असेल, बुद्धीचे दोष योग्य असेल, माझ्या श्री गुरूंचे वडिलांचे आशीर्वाद मी आपणापर्यंत आणून पोचवले. माझ्या समवेत आलेले माझे पतिदेव ज्यांनी नर्मदा नावाच्या नदीच्या 2 पायी परिक्रमा केल्या, हिमालयाची 4 धाम यात्रा पायी केली आणि हिमालयाच्या दुर्गम अशा असणाऱ्या शोलपाणी झाडीमध्ये ज्यांनी मोठं धर्मकार्य अन्नकार्य या ठिकाणी चालू केलं, असे ज्यांचे यूट्यूबला नर्मदेचा अपूर्वानंद या नावाने अनुभव आहेत असे श्री अपूर्वानंदजी महाराज, तेही या ठिकाणी आले. त्यांनाही धन्यवाद देते. सर्वांचं, सोणकेरे ग्रामस्थांचं, संजय दादा आणि सगळ्याच जणांचं आज ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय श्री त्रिंबकराव रघुनाथराव पाटील बाबा यांचंही ऋण व्यक्त करते. सर्व ग्रामस्थांचं ऋण व्यक्त करते. संजय दादांनी ही गोड सेवा करण्याचा योग दिला. सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात. पुरुष मंडळी आदित्य पाटील, प्रथम दादा, आकांक्षाताई सगळ्यांचं ऋण व्यक्त करते. उत्तम साथ सर्व बालवारकऱ्यांनी. आदरणीय महाराज आपण दोघांनी सुंदर सुंदर खरंच यांच्याकरता जोरदार टाळ्या. अतिशय तडफदार दादा मृदंग अप्रतिम अप्रतिम तुमच्याकरता सुंदर. धन्यवाद. वेणेकरी बाबा, हार्मोनियम वादक बाबा, चोपदार दादा, सुंदर साऊंड सिस्टीम दादा, शूटिंगवाले दादा, सगळ्यांचं ऋण व्यक्त करून झालेली सेवा माऊली ज्ञानराजा, सोपानदेवा, पांडुरंग, मुक्ताई, सिद्धेश्वर महाराज सगळ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण मेरा जय जय.